हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे गुरुवार, आज आहे संकष्टी. तर सर्वप्रथम तुम्हाला संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता संध्याकाळीचे 7:30 वाजायला आलेले आहेत. मी ऑफिसवरून आली सर्व आवरले, थोडा पसारा वगैरे होता तो आवरलेला आहे. आणि आज आपण संकष्टीसाठी काय करणार आहोत आणि आज आपण संकष्टीची पूजा कुठे करणार आहोत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ह्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला आता आपण स्टार्ट करूया. माझी जेवणाची तयारी थोडी करून झालेली आहे. काय काय जेवणामध्ये केलेलं आहे म्हणजे करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. मी आता जेवणामध्ये करत आहे. कुकरमध्ये वालाची भाजी लावलेली आहे आणि बटाट्याची भजी करायची आहे म्हणून इथे घेतलेलं आहे हे बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. इथे भजीसाठी पीठ घेतलेलं आहे आणि आपण नैवेद्यासाठी शिरा करणार आहोत. त्याची आता आपण तयारी करूया. नैवेद्यासाठी आपण शिरा करणार आहोत थोडासा, तर त्याची रेसिपी मी अगदी पटकन तुमच्यासोबत शेअर करते शॉर्टकटमध्ये. चला तर मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते तुम्हाला. शिरा बनवण्यासाठी मी हा 1 कप रवा घेतलेला आहे. अगदी बारीक रवा आहे हा एकदम. आणि इथे काही बदाम काजू ड्रायफ्रुट्स आहेत ते कापून घेतलेले आहेत. ॲक्च्युली कापून नाही घेतलेले मी, ते मी ह्या खलबत्त्यामध्ये असे थोडेसे हेचलेले आहेत. कारण ऑफिसवरून येताना सर्वच करताना खूप घाई होते म्हणून मी हे थोडंसं शॉर्टकट यूज केलेलं आहे. तुम्हीही कधी जर वेळ कमी असेल तर तुम्ही असा शॉर्टकट यूज करू शकता आणि चांगले असे ठेचून होतात. हे बघा असं. आता आपण स्टार्ट करूया. इथे मी तूप गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा. आणि जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1 कप आणि थोडंसं जास्त असं तूप आपलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तूप आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता इथे आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि रवा चांगला भाजत आहे. हे बघा, भाजून घेऊया आपण. तूप चांगलं असं गरम झालेलं होतं. थोडासा ह्याचा कलर बदलेपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया. रव्याचा आता कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. चांगला असा खरपूस रवा भाजून झालेला आहे आपला. आता आपण ह्याच्यात जे ड्रायफ्रुट्स घेतलेले ते थोडेसे फ्राय करून घेऊया ह्याच्यातच. ह्याच्यात असे व्यवस्थित भाजून घेऊया. त्याच्यानंतर 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं आपण ह्याच्यात समप्रमाणात घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध ॲड करणार आहे. बघा, त्याच्यात मी केशरच्या काही 5-6 काड्या टाकलेल्या आहेत. बघा, आता मी दूध आणि पाणी ॲड केलेलं आहे. आणि दूध आपण जे ठेवलेलं होतं त्याच्यातच मी आपल्याला जितकं गोड पाहिजे तितकं मी साखर घेतलेली आहे. साखर त्यात विरघळून घेतलेली दुधामध्ये. आणि आता हे थोड्या वेळ आपण असं झाकण देऊन शिजवून घेऊया, वाफ आणूया त्याला एक. तर इथे मी एक वाफ आपली आलेली आहे आणि त्याच्यावर मी टाकलेलं आहे वेलची पूड टाकून घेतलेली आहे. आता आपला इथे मस्त असं मऊ लुसलुशीत एकदम शिरा रेडी आहे. आता इथे आपण भजी करून घेऊया फटाफट. भजीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मन झालेलं आहे आमचं. उपवासाचं आज लवकर आगमन झालेलं आहे आणि उपवास लागलेला सुद्धा आहे. उपवास लागले तरी डबे बघा 1, 2 तुम्हाला दिसत आणि ती येल्लो पिशवी आहे त्याच्यात 2 असे टोटल 4 डबे दिलेले. तरी पण उपवास लागतो यांना. जेवणात काय काय केलंय ते तुम्हाला आधी दाखवते पुन्हा एकदा. इथे केलेली आहे वालाची भाजी, आमच्या सर्वांची फेवरेट अशी वालाची भाजी. त्याच्यानंतर इथे केलेली आहे भजी. इथे बनवलेलं आहे सलाड म्हणजे काकडीच कापलेली आहे, बाकी काय नाही, पर्वचा फेवरेट. आणि इथे ह्या सांडग्या मिरच्या आहेत, ह्या तळलेल्या आहेत. ह्या घरी बनवलेल्या आहेत, मम्मीने घरी बनवलेल्या आहेत. मम्मीने म्हणजे सासूनी ह्या घरी बनवल्या आहेत. त्याच्यासोबत शिरा तर तुम्हाला दाखवलेलाच आहे, शिरा बनवलेला आहे. आणि कुकरमध्ये आहे भात. आता मी जेवून वगैरे घेतो. देवाची पूजाही झालेली आहे, देवाला नैवेद्य वगैरे सर्व दाखवलेलं आहे संदीप. तर आम्ही जेवून घेतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी. आणि इथे आहे पर्व ना, पर्व इकडे. पर्व शेजाऱ्यांकडे गेलेला, आत्ता आलाय जेवायला ना. हा, कुठे गेलेला? सती अंकलकडे. हा, सती अंकलकडे जातो. केस कशी सांग. आता जेवायला या सर्वांनी. आणि पर्वने हे काय तरी दाखवतो. काय रे पर्व? हे
टेडी, हां असं आहे. परवाला खुशात ते चिप्स की काय घेतले त्याच्यात हा टेडी मिळालेला आहे ना परवा, चिप्समध्ये. ओके चला. हां चिप्स खाल्ले. हेल्दी का चिप्स? नो. तरी पण खातो ना तू? हां चला आता मी जेवतो, तुम्ही या जेवायला, नंतर बोलते तुमच्याशी. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, सर्व जेवण मस्त झालेलं, जेवण वगैरे करून झालेलं आहे. आणि आज आम्ही संकष्टीची पूजा इथेच केली. आम्ही त्या घरी गेलो नाहीत, म्हणजेच परवाच्या आजी आजोबांकडे गेलो नाहीत, कारण परवाच्या आजी आजोबा गेलेले आहेत अष्टविनायकच्या दर्शनाला. त्यामुळे आम्ही इथेच आज पूजा केली आणि इथेच जेवलेलो आहोत. तर जेवण कसं झालं ते आपण विचारूया. उपवास सोडला का? जेवण कसं झालेलं आज? जेवण चांगलं झालं. वालाची भाजी जरा चांगली गावठ्या पद्धतीने बनवलेली होती. भजी, शिरा, वेगवेगळे भरपूर आयटम होते, त्यामुळे जरा जेवणात मजा आली. उपवास सुटला जरा असं वाटतंय आपल्याला. तेव्हा लागलेला होता, आता सुटला. अच्छा, तर अशी त्याला जेवण आजचं आवडलेलं आहे. तुम्ही बघितलेलाच आहे, तुम्हाला रिव्ह्यू दिलेलाच आहे जेवणाचा, जेवण कसं झालेलं. आणि वालाची भाजी तर खूपच मस्त झालेली होती. आणि तुम्हालाही अशाच प्रकारची वालाची भाजी बनवायची असेल तर मी त्याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते चेकआउट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय, गुड नाईट.